दिवस ग्रँड फिनाले आई एकविरा चषकाचा सोहळ्याचं अनावरण आणि आजची सांगता होतीये कारण दिवस क्रमांक 7 मेगा फायनल पाहतोय आपण. शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये असेल मालीपाडा संघ तर फलंदाजीमध्ये पाहतोय घोरते संघाला. तर सलामीची जोडी प्रस्थान घेते घोरते संघाच्या मैदानामध्ये. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलच्या सामन्यामध्ये फार विध्वंसक अनेक उलट सुलट फेर बघायला मिळतील. नक्कीच एक विस्फोटक फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण बघायला मिळेल कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवार आज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत माझ्या आई एकविरा चषकाच्या सोहळ्यामध्ये. तर जाऊया गेम ऑन करूया. पहिला चेंडू पहिला षटक मालीनगर संघाकडून येत आहे फायनलचं. बघितलं तर पहिला चेंडू 4:50 हो पहिल्या चेंडूला डिफेन्सिव्ह फटका. तत्पूर्वी येईल A1 क्वालिटीचा दमदार आई एकविरा चषकाचा चौकार. न घरी घरी रथ चाले विकेट साठी. हो नक्की स्टेअर केल्या चेंडूला एका धावेने धावसंख्या होती ती सुनीलचे गोलंदाजीवर. सुनील इन फॉर्म गोलंदाज फलंदाज परंतु आता गोलंदाजी रॅडर मध्ये आपण पाहतोय मालीपाडा संघाकडून 4 धावा येथे अंकित केल्यात. पहिला एक चौकार आला होता. सुरेख पटकावतात तेवढीच चाणक्षणी मला वाटतं कॅच हातात विसरते तो त्या क्षणी कॅच हाताला ग्लास करते आणि 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येते 6 धावा. नक्कीच गोरते बनाम मालीनगर या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. मैत्रित्वाची लढाई आहे. नक्कीच अनेक स्पर्धक या सामन्याचा आनंद घेतोय. अनेक समर्थकांच्या आनंदाच्या लहरी बघायला मिळतात. जाऊया मैदानामध्ये ओव्हर द विकेट साठी. खूप सुरेख सुरुवात खूप सुरेख केली मी म्हणेल. 3 चेंडू स्पेस केलेत सुनीलनं. 6 धावा अर्जित केल्यात बहाल केल्यात गोरते संघाला. हो शॉट आहे चेंडू लॉंग बिग अवे इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सहा धावेने धावसंख्या पुढे जाते 12 या अंकावर. नक्कीच 4 चेंडू 12 धावा. थोडासा विचार करायला लावलाय मला वाटतं मालीपाडा या संघाला. मालीपाडा संघ 4 विजेता पद या वर्षामध्ये पटकावलेला बोलवाड तालुक्यातला एक नामवंत संघ आज 5वं विजेता पदे आगेकूच करेल का एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु येणारी वेळ येणारा काल कोणाच्या बाजूने सरसावतो ते पाहूया. हो व्हॉट बॉल नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज सुनील. 5वा चेंडू निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग.
हो नक्कीच स्कूप केलं, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय, मला वाटतं सीमारेषेचा भेट घेईल का? तत्पूर्वी पाहूया क्षेत्रफळ धावतोय, पळतोय, चेंडूचा विजय होतोय, अचूक ब्रँडेड एवन क्वालिटीचा संघर्षमय चौकार येतोय. मैदानामध्ये पहिले षटक महागडे ठरलंय, कारण एका षटकाचा विचार केला तर 16 धावा अर्जित केल्यात. आपल्या बॅटमध्ये सागर असेल, शनी असेल, जी सलामीला आलेली जोडी 7 चेंडू स्पेस केले आपल्या बॅटमध्ये, 16 धावा अर्जित केल्या सागरनं. तर जाऊया मैदानामध्ये, फटक्यात ताकद आहे, परंतु पाहूया चेंडू 4 धावेसाठी ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर. पुन्हा गोरपे संघाचे सर्व ऑर्गनायझर्स बाजीराव सिसे सर यांच्याकडून मला 201 रुपयाचं पुन्हा कॅश प्राइज झालंय या समालोचन कक्षासाठी समालोचनासाठी. नक्कीच सर तुमचा मी आभारी असेल. पुन्हा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला. पहिल्या दिवशी सुद्धा मला तुम्ही कॅश प्राइज दिलं होतं. नक्कीच येत्या या 7 दिवसामध्ये अनेक मान्यवरांनी मला या समालोचनासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून 100 रुपये असतील, 200 असतील, 500 असतील, अशा प्रकारे कॅश प्राइज दिलं. नक्की त्या सर्व मान्यवरांचं मी शाब्दिक सुमने सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो सर. असंच दानशूर नेतृत्व आणि नक्कीच माझ्या कलागुणांना वाव देण्यासाठी तुम्ही दिलेली मला ही स्फूर्ती नक्कीच माझ्या पाठीवर सदैव राहील. मी सदैव तुमचा ऋणी राहील, आभारी राहील. अशीच तुमची कर्तृत्वाची जी थाप माझ्या पाठीवर अशीच राहू द्या. धन्यवाद. तर जाऊया मैदानामध्ये. गोरपे संघाची धावसंख्या 20 पाहतो. सागर असेल, शनी असेल, नक्कीच शनीच्या बॅटमधून सुद्धा एक मोठा ब्लास्ट बघायला मिळाला 4 धावेसाठी. 16 धावा अर्जित केल्या त्या आपल्या बॅटमध्ये. 7 चेंडू. हो आणि बिग विकेट रनआउट मध्ये बहाल करता येते गोरपे संघ. एक अचूक थ्रो आणि एसटी उडवतोय. नक्कीच गिल्ली उपर दंडानीचे आणि विकेटचं पतन होतोय. म्हणजे अचूक थ्रो आणि विकेटचं पतन होतोय. बघा हा सामन्याचा टर्निंग पॉईंट असू शकतो का? एक सहजरित्या एक विकेट बहाल केली आहे गोरपे संघानं. सामना सुसज्ज स्थितीत असताना एक विकेट बहाल करतोय. काहीसा ब्रेक थ्रू मिळून दिलाय मी म्हणेल या क्षेत्ररक्षकाने मालीनगर या संघाकडून. तर पाहूया नक्कीच दादू झुंजारराव यांचं सुद्धा आगमन होत आहे. उघड्या आळीचा मास्टर ब्लास्टर आळीडर फलंदाज. अनेक वर्ष सातत्याने उघड्या आळीसाठी एक करता अर्था करविता या इष्टीने आपण त्याला पाहतो. नक्कीच त्याचं शुभ आगमन आमच्या आई एकविरा चषकाच्या सोहळ्यामध्ये झालेलं आहे. धन्यवाद. तर ज्या गोरपे संघाला ऑर्गनाईज केलंय बाजीराव शिसवे सरांनी, त्यांचाच बंधू देवा शिसवे या मैदानामध्ये येतोय. एक मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर हा फलंदाज, सर्व गुण संपन्न. याच्या भात्यामध्ये जे शस्त्र आहेत नक्कीच जर ती शस्त्र बाहेर पडली तर एक विध्वंस पाहायला मिळेल. नक्की विध्वंस, विस्फोटक, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग, एक मॅग्निफिशंट बॅटिंग बघायला मिळेल. देवा जर बघितला तर उंच हट्टाकट्टा असा हा देवा ज्यावेळी रूप घेईल त्यावेळी एक विध्वंस असेल या मैदानामध्ये. परंतु गोलंदाजी तेवढं ताकदीची होईल का? प्रश्नचिन्ह आहे. गुलदस्त्यामध्ये उत्तर आहे. येणारी वेळ, येणारा काल कोणासाठी सरसावतोय पाहूया. राईट मोड विकेट साठी पुन्हा नवीन चेंडू.
20 धावा. जाऊया मैदानात. हो, थोडासा क्रॉस लाईनने खेळायचा होता. क्लाउड अपील करतायत कारण छोट्याला माहिती आहे, आदिला माहिती आहे, श्यामला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे सामना बिग बॅटल, बिग टायटल आणि नक्कीच हाय व्होल्टेज मॅच. काळजाचा ठेका चुकवणारा, हृदयाची स्पंदने वाढवणारा नक्कीच हाय व्होल्टेज मॅच आपण अतिशय एन्जॉय करतोय, पाहतोय या IPL चषकाच्या 16व्या अनावरणामध्ये. पहिल्या विकेट. आणि दुसरा झटका. नक्कीच मला वाटतं कमबॅक करतोय की काय मालिनगर संघ. विकेट मैदानाबाहेर फेकून देण्यामध्ये यश मिळालंय. ज्या सागरने सात चेंडू स्पेस केले बॅटमध्ये 16 धावाचं योगदान दिलं होतं, तो सागर रनआउट मध्ये आपली विकेट बहाल करतोय. नक्कीच फार मोठी विकेट या मैदानामधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. थोडासा मला वाटतं एक संयम वृत्तीने खेळ करावा लागेल कारण या जीवनामध्ये संयम फार महत्वाचा आहे आणि नक्कीच तो संयम आता दाखवावा लागेल तो गोरते या संघाला. कारण गोलंदाजी नक्कीच कॅश प्राइज देते उघडे आणि संघाकडून दादू याच्याकडून 1001 रुपयाचं. माळीनगर संघ विजयी जर झाला तर दादू अँड कंपनी म्हणजे उघड्याळी संघ 1001 रुपयाचं कॅश प्राइज ते माळीनगर संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू इनफिल्ड क्षेत्ररक्षण सजलंय. श्याम होते तिथे बघायला मिळालं, फेकीत थोडासा मला खराब बघायला मिळाला. तत्पूर्वी येथील या 2 धावा. नक्कीच 2 धावेने धावसंख्या पुढे जातीये ती 22च्या घरामध्ये. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. तर 2 विकेटचा जर विचार केला तर रनआउट मध्ये यश मिळालं ते क्षेत्ररक्षकाला म्हणजे मालिनगर या संघाला. हे कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळालं ते क्षेत्ररक्षणच्या युवरचनेमध्ये. खरोखर सुरेख सुरुवात, तदनंतर रनआउटची विकेट, पुन्हा रनआउटची विकेट. सामना 22 धावा 2 विकेट. नक्कीच दुसरा माईक द्या. नक्कीच माझ्या समवेत दादू झुंजारराव हे सुद्धा समालोचन कक्षामध्ये असतील. दादूला सुद्धा एक सुवर्ण चान्स. खूप सुरेख असा एक मास्टर ब्लास्टर आज आपल्याला रनअप मध्ये नाही तर समालोचन कक्षामधून उघडेआळी संघाचा हा करता अर्था कविता म्हणजे दादू समालोचन कक्षामध्ये येतोय. समालोचनाचा एक सुमधुर वाणी घेऊन पाहूया, आपण ऐकूया. धन्यवाद. ओव्हर टू दादू. धन्यवाद सर. अच्छा, IPL चषक 2020-21चा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हा शेवटचा सामना. एका बाजूला आपण पाहतोय माळीनगर संघ जो संघ आतापर्यंत या 2020-21 मध्ये आतापर्यंत 5वी टुर्नामेंट खेळतोय आणि 5व्या टुर्नामेंट मध्ये 5वी फायनल खेळतोय असा माळीनगर संघ. आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय तो गोरपे संघ. मलंगड विभागातील हा एक संघ. तर एका बाजूला आपण पाहतोय तो मुरबाड तालुक्यातला एक बलाढ्य संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकात येतोय गोलंदाज सुनील. या दरम्यान चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये ठेवून काढतोय. चांगला फटका नक्की चेंडू जाईल सीमा पार चौकार. एक ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या वापर पाहायला मिळते. आतापर्यंत खेळ संपतो तर 13 चेंडू जाण 13 चेंडू संपतो धावसंख्या धावफलकावरती. आतापर्यंत 13 चेंडू खेळ संपतो. 13 चेंडू संपतो धाव संख्या धावफलकावरती 27 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोरपे संघाकडनं. षटकातील पुढचा चेंडू रायटा मोहरचा मार्ग घेऊन सज्ज होतोय सुनील. त्यावेळेस मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पूल करण्याचा प्रयत्न होता. गाडी बाद होतो, तंबूत परततोय तो अजय. 3 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा.
दुसरा आदरा बसतो अजयच्या रूपात. दुसरा आदरा अजयच्या रूपात आणि अजयची जागा घेण्यासाठी येतो तो भूषण. एक चांगला प्रतिउत्तर देतोय तो सुनील. पहिला चेंडूवरती नक्की चौकार ठोकला होता अजयने. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल पाहायला मिळाला तो पिंट्यांच्या रूपात. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सुनील. त्याला सामोर जातोय तो भूषण. या दरम्यान एक प्रतिम चेंडू आउटस्विंगचा मारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातो. यष्टीरक्षक आपलं काम चोख पार पाडतोय. जगदीश माळी. धावसंख्या स्थिर धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 3 गडी बाद 27 धावा. आतापर्यंत चेंडूचा विचार केला गेला तर 15 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि 15 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 27 धावा धाव फलकावरती. बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव. फारच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती सुनील याच्याकडनं. आणि नक्कीच माळीनगर संघ एक बलाढ्य संघ मुरबाड तालुक्यातील आत्ताच्या मितीला एक अव्वल दर्जा संघ म्हणून ओळखलं जातं. त्यांची ओळख आहे माळीनगर संघाची. आणि खरोखरच जेवढं कौतुक करत आहे माळीनगर संघ तितकं कमी. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस गडी बाद होऊ शकतो का. भूषण येतोय चेंडू खाली झेल सुटतोय परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या होती 28 धावा. आतापर्यंत या षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका लगावला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले आणि 5व्या चेंडूत एक धाव. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या दरम्यान पुन्हा एकदा फाईन लेग पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतो. चांगला क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण. दुसरा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहज त्या ठिकाणी पूर्ण होईल. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.33च्या सरासरी धाव संख्या गोळा करतोय तो गोरपे संघ. धाव संख्या दाखलकावरती 31 धावा. एक पहिलं सांघिक. चौथं संघाचा कर्णधार छोट्या माली प्रमोद गोलंदाज भार सांभाळेल. आतापर्यंत विचार केला गेला तर एक दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवलेला आहे. 10.33च्या सरासरी धाव संख्या गोळा करतोय तो घोरपे संघ. सॉरी 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकामध्ये 10ची धाव सरासरी कायमस्वरूपी टिकवून ठेवली ती घोरपे संघाने. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. आता तो छोटा माळी. फुलका चेंडू धडकावून दिला. चेंडू झाला आउट ऑफ पार. षटकार. स्वागत केलंय. चेंडू पाठवला षटकार दिशेने. धाव संख्या जो म्हणून वाढते. धाव संख्या होते 36 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा छोट्या. या दरम्यान युएस करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्र यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच हा चेंडू खोलवर टप्प्या चेंडू त्याच्यावरती चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. एकच धाव बाईकच्या स्वरूपात. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 37 धावा. छोट्या माळीच्या बद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. त्याच्यावरती स्वतःवरती फुल कॉन्फिडन्स आहे स्वतःला. कधी सामना कधी कशाही प्रकारचा सामना असू दे आणि चांगला गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश करतो. या दरम्यान यष्टीरक्षक त्याचबरोबर क्षेत्ररक्षक यांचा साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. एक चोरटी धाव. एक अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 38 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज.
या दरम्यान उजव्याच्या खूपच बाहेरला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव संख्येत भर, धाव संख्या 39 धावा. या षटकाचा विचार केला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि त्या 3 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च केले छोट्या माळीने. आणि नक्कीच प्रेक्षकांना छोट्या माळीकडनं अशी अपेक्षा नसेल. षटकातील अजूनही 4-3 चेंडू शिल्लक असतील. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. खोलवा टप्पा चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू पडल्याचा झपकन बाहेर निघतोय, निर्धाव चेंडू जातो, धाव संख्या स्थिर, धाव संख्या 39 धावा. नक्कीच 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामध्ये नक्कीच प्रयत्न असेल माळीनगर संघाचा 50-55 धावापर्यंत रोखण्याचा. एक घोरपे संघ एक नावाजलेला संघ आहे. थोडासा बाहेर निघाला चेंडू, वाईटचा इशारा, अवांतर धाव संख्येत भर, धाव संख्येत वाढते, धाव संख्येत 40 धावा. देवीदास खाटेकरे आपण पाहतोय, स्ट्राईक एंडला पंचतर आपण लेग अंपायरच्या स्वरूपामध्ये पाहतोय सचिन राऊत. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू फार सुंदर होता, डायरेक्ट हिट जर झाला असता नक्कीच घरी तंबूत परतला असता, परंतु असं काही होत नाही. पुन्हा एकदा बाईकच्या रूपामध्ये लेग बाईकच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण होते, धाव संख्या वाढते, धाव संख्या 41 धावा. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. राईट मोरचा मारा घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू दिडकावून दिला पॉईंट क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय. चांगला फायदा मिळतो गोरपे संघाला. चेंडू जाईल सीमा पार, चौकार, 4 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 45 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. भूषण खेळतो वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश. त्यानंतर देवा खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती, त्यामध्ये एक चौकाराचा समावेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं म्हणजे 5वं षटक पहिल्या इनिंग मधलं आई एकविरा चषक 2020-21 हा घनसाम युद्ध फायनलचा सामना, मेगा फायनल पहिल्या इनिंग मध्ये शेवट षटक घेऊन येतोय गोलंदाज आदी. त्याला सामोरं जाईल फलंदाज देवा भूषण पहिला चेंडू स्वतःच्याच गोलंदाजावरती झेल घ्यायचा प्रयत्न, आदिनाथला मिळाली पहिला हा गडी बाद, तंबूत परततोय 4था आदरा भूषणच्या रूपामध्ये. धाव संख्या स्थिर, धाव संख्या ती 45 धावा. भूषणची जागा घेण्यासाठी येतोय फलंदाज विकास. स्ट्राईक वरती होता देवा. धाव संख्या धाव फलकावरती 4 गडी बाद, 45 धाव. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळतंय आदिला. या दरम्यान फार सुंदर चेंडू पडल्यानंतर काय स्विंग होतोय, लेग स्पिनचा मारा, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. फारच सुंदर गोल. म्हणजे आदिनाथच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा माळीनगर संघाचा एक मौल्यवान हिरा जो माळीनगर संघाने पटकवला. दरम्यान पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू होता, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षक चांगले होत नाहीये. ज्या ठिकाणी नक्की 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी चौकार होतोय, एक संघर्षमय चौक. धावसंख्या वाढते, धावसंख्या 49 धावा. डीजे धावसंख्या धाव फलकावरती 49 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच त्याचा फायदा गोरपे संघाला होतोय. ज्या ठिकाणी या 2 धावा खर्च होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी चौकार मिळतोय. कुठेतरी चूक होते माळीनगर संघाकडनं क्षेत्ररक्षणामध्ये.
या दरम्यान पुन्हा एकदा एक चांगला फटका, या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, फक्त प्रेक्षक बसून भरून राहिला तो क्षेत्ररक्षक, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, षटकार. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. डीजे डीजे धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहिला 2 चेंडूवर विचार केला गेला. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार. षटकातील 5वा चेंडू, पुन्हा एकदा एक चांगला फटका लांबून क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. चांगला क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण, नक्की दुसरा प्रयत्न होईल, पण चांगली फेकी. बघूया पुन्हा एकदा थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय माळीनगर संघाकडनं. या बोनसच्या रूपामध्ये धावसंख्या गोळा करतोय तो माळीनगर संघाच्या विरोधात तो गोरपे संघ. ज्या ठिकाणी पहिल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूचा विचार केला गेला त्या ठिकाणी 2 धावा होत्या, त्या ठिकाणी धावा खर्च केल्या 4, आणि या 5व्या चेंडूवरती ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी धावा खर्च केल्या गेल्या 4. म्हणजेच पाहायला गेलं तर या षटकामध्ये तब्बल 5 धावा माळीनगर संघ बोनस देतोय तो गोरपे संघाला. धावसंख्या धावफलकावरती धाव पाहायला मिळतात ते एकूण 60 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू, जवळपास पहिल्या 3 षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या 3 षटकामध्ये अवघ्या 30 धावा गोळा केल्या त्या गोरपे संघाने, पण नंतर आता तब्बल 11 चेंडूमध्ये 29 धावा गोळा करण्यात यश मिळतंय ते गोरपे संघाला. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका, गडी बाद होऊ शकतो, परंतु प्रेक्षक बनून राहिला. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढतोय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, षटकार. अधिनाथाने पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं. दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 षटकार आणि 2 चौकार. खरोखरच पाहायला गेलं तर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं ते म्हणजे माळीनगरच्या क्षेत्ररक्षकाने, आणि त्याचा फायदा होतो गोरपे संघाला. ज्या चेंडूवरती अवघ्या 1 किंवा 2 धावा होत्या त्या चेंडूवरती अविनाशजी भोईर, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय. विजयाचं लक्ष असेल ते 66 धाव्यांचं. दौलतजी धुमाळ यांच्याकडनं एक विशेष पारितोषिक येत आहे. माळीनगर संघाच्या सर्व खेळाडूंना एक विशेष पारितोषिक, प्रत्येक षटकारास 101 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं गोरपे संघ, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं गोरपे संघ. विजयाचं लक्ष असेल ते 30 चेंडू आणि 66 धावा. 30 चेंडू आणि 66 धावांची गरज. एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल ती माळीनगर संघाला. हॅलो 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 हॅलो. याच्या आधीच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची फलंदाजी केली होती श्याम माळे याने, तशाच प्रकारची फलंदाजी अपेक्षा असेल ती माळीनगर संघाला श्याम कडनं. हॅलो 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 हॅलो. 30 चेंडू आणि 66 धावांची गरज.
सलामीला आलेले दोन फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला श्याम माळी तर दुसऱ्या बाजूला संघाचा करता संघाचा दिशादर्शक संघाचा कर्णधार छोट्या माळी. सलगच्या 3 षटकारात 1100 रुपयाचं पारितोषिक मान्यश्रीय धनाजी शेठ खटेकरे यांच्याकडून आणि सलग 3 चौकारात 501 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू रिवर्स करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर स्लोवर चेंडू होता. आपलं खातं नक्कीच खोललंय श्यामेने. एक चेंडू आधीच खेळला गेला, स्लोवर चेंडू होता आणि त्याचा फायदा ना होऊ शकला तो माळीनगर संघाला. नक्कीच एक फायदा नक्कीच झाला माळीनगर संघाचा. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं ओपन केलंय संघाचं देखील आणि स्वतः देखील. धावसंख्या धावफलकावरती 1 धावा. 29 चेंडू आणि 66 धावांची गरज. सर तुम्हाला काय वाटतं 29 चेंडू आणि 66 धावा 65 धावा साधारण क्लासिक फटका पाहायला मिळतो. क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळते. एक ट्रेडमार्क फटका छोट्या माळी. कुठल्याही प्रकारचा ताकदीचा उपयोग केला नाही, फक्त वापरली ती युक्ती. नक्कीच असं म्हटलं जातंय का कुठलीही मोठी मोठी कामे ही ताकदीने नाही तर सहनशक्तीने पार केली जाते. एक सहनशक्ती होती, युक्तीचा वापर केला आणि येतो या एक सदाबहार संगीत नाही तर एक अप्रतिम संघर्षमय चौकार. फारच सुंदर फटका सर. खरोखरच थोडंसं पाहिलं आउटस्विंग चेंडू होतं आणि कव्हर क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच दिशेने चेंडू घेऊन काढला. आता पाहायला गेलं तर कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक लावलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू खेळून काढतोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सहज त्या ठिकाणी. पंचांचा अजूनपर्यंत निर्णय आला नाही. पंचांचा निर्णय येतोय गडी बाद. छोट्या माळीच्या रूपात लागलेला हा एक मोठा आदरा माळीनगर संघाला. छोट्या माळी बॅटल पॅव्हिलियन. सर तुम्हाला काय वाटतं आता छोट्या माळीच्या तंबूत परतले आतापर्यंत 3 चेंडू खेळ संपतोय आणि 3 चेंडूमध्ये धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 धावा. अजूनही 60 धावांची गरज आहे. नक्कीच बोलायचं झालं तर दादू अजून महागडं आव्हान आहे, परंतु विचार जर केला तर आदिनाथचं येणं आणि छोट्याचं डगआउटमध्ये जाणं हे संघाला कितपत योग्यशीर होते, फायदेशीर होते ते येणारी वेळ ठरवेल. तर जाऊया मैदानामध्ये. विजयाचं लक्ष अजून फार मोठं आहे, अवघड आहे, परंतु दोन्ही बाजूनी सामना आपण 50-50 मार्जिनने पाहूया. कारण तेवढ्या ताकदीची फलंदाजी ती माळीनगर संघाच्या बाजूने झुकलेली आहे. तर येणारा काळ हा दोन्ही बाजूनी संघर्षाचा असेल. तर मी असं म्हणेल का कसोटीला सांगा का आमच्या पाठीशी अजूनही संघर्ष आणि नक्की संघर्ष करेल. कारण आदिनाथ असेल तर नंतर त्याच्या सोबत श्याम आपल्याला दिसतोय पहिल्या विकेटसाठी. हो लेडिंगे चेंडू जातोय आणि हो 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 हे काय घडलं. बॅक टू बॅक दुसरा धक्का. या फटक्याची गरज होती का? कारण की जसा तंबूत परतला छोट्या त्याचा पाठोपाठ परत आदिनाथ तंबूत परततोय. खरं तर मला तरी असं वाटतं आदिनाथला ह्या जागेवर पांडवाची गरज होती का? कारण की आदिनाथ असा खेळाडू आहे तो फिनिशर आहे. फिनिशरकडे पाहिलं जातं ते आदिनाथ. दादू बोलायचं झालं तर योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकतोय. नक्कीच हा टर्निंग पॉईंट असू शकतो का या संघासाठी, माळीनगर संघासाठी? कारण आदिनाथ जातोय तत्पूर्वी आपण दुसरं विकेट बघितली तर दादूची छोट्या असेल. आता 2 विकेट फार अनमोल विकेट या मैदानाबाहेर निघून गेलेले आहेत. तर पाहूया ओव्हर द विकेटसाठी देवा. हो सुरेख फटका एक धावेसाठी डिफेन्सिव्ह आणि तत्पूर्वी एक सिंगल्स. अशा रीतीने मी जातोय ओव्हर टू दादू. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा. मला तरी असं वाटते सर आदिनाथला ह्या ठिकाणी पाठवण्याची गरज नव्हती. 1 मिनिट पंच सामना थांबवा. आपली गाडी आतमध्ये घ्यायची, पाहुण्यांनी गाडी आतमध्ये घ्या. पाहुणे नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन आपल्याला बघायला मिळतंय. ते सन्माननीय पाहुण्यांची 4 व्हीलर्स आपल्या ह्याच व्यासपीठाकडे येताना आपल्याला दिसतात. तर जरा सामना थांबवायचंय.
विजयाचं लक्ष होतं 66 धावांचा. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात आतापर्यंत आणि 2 मोठे खंबे फलंदाज तंबूत परतवलेत. ते गोलंदाज देवा याने या दरम्यान स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. पहिलं षटक मार्गस्थ. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीने धावसंख्या धावफलकावरती अवघ्या 7 धावा. अजूनही एकूण 60 धावांची गरज. दीपकजी खाटेगेरे उपसभापती मुरबाड पंचायत समिती, त्याचबरोबर हरीशजी खापरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने पार पडतात सातत्याने, ते पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आई एकविरा चषक 2020-21 चा हा भव्य दिव्य सोहळा आज पार पडतोय, संपन्न होतोय. सामना चालू आहे तो माळीनगर आणि गोरपे या दरम्यान. एक चांगला फटका पाहायला मिळतोय जसं पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्या पाहुण्यांना या ठिकाणी पेशकर करतोय तो योगेश माळी. आपलं खातं खोलतोय या 6 या धावसंख्येने. तिरुपती बॉईज खाटेकर यांच्याकडून सर्व आलेल्या पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षकांचं, जे लाईव्ह या ठिकाणी प्रेक्षक ह्या सामन्यांचा आनंद लुटतायत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी तिरुपती बॉईज यांच्याकडनं खूप खूप आभार. या सामन्यामध्ये एक चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. तब्बल 3600 व्ह्यूज अजूनपर्यंत लोक या ठिकाणी या सामन्यामध्ये जुडलेत. सूर्यकांतजी शेळके यांना ते विनंती असेल, सूर्यकांतजी शेळके यांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपली गाडी आतमध्ये घेऊन या. सूर्यकांतजी सूर्यकांतजी शेळके या दरम्यान एक तिसरा हादरा बसतोय तो योगेशच्या रूपामध्ये. नक्कीच दडपणाखाली असेल माळीनगर संघ, परंतु सर मी एक सांगू इच्छितो, माळीनगर संघ ज्या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या जवळजवळ शेवटच्या पावलावरती होता. मला वाटतं 8 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती आणि त्या 8 चेंडूमध्ये 26 धावा ज्या संघाने गोळा केल्यात, माळीपाडा संघाचा जो एक हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखला जातो, जवळजवळ प्रेक्षकांनी हा सामना सोडून दिला होता की माळीनगर संघ या स्पर्धेतून नक्कीच बाहेर होणार. आणि त्यावेळेस माळीनगर संघाकडनं जो चमकला गेला हिरा तो अजून तंबूमध्ये बसलेला आहे. तो कधी आतमध्ये येईल आणि हा सामना कधी पलटू शकतो, तसाच एक श्याम माळी देखील आपण पाहतोय या मैदानामध्ये उपस्थित आहे. जो मैदान तंबूमध्ये बसलेला आहे तो प्रशांत माळी अजूनही खेळण्याला येणं बाकी आहे. आणि आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपतोय. या 9 चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. कुठल्याही प्रकारचा टेन्शन, 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षणची व्यूहरचना या ठिकाणी आखलेली आहे ती गोरपे संघाने. एक पाहतोय आपण स्क्वेअर लेग साईडला एक क्षेत्ररक्षक डीपला उभा केलेला आहे आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. पाहायला गेलं तर ऑफ साईड कव्हर क्षेत्रापासून ते पॉईंट थर्डमॅन क्षेत्रापर्यंत कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. या दरम्यान एक इनसाइड एज आणि गडीत तंबूत परततोय संघाला लागलेला हा 4था हादरा. श्याम माळी बॅक टू द पॅव्हिलियन. भूषण येतोय. हाच भूषण, ह्याला कसं विसरणार. या भूषणने शेवटच्या 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना शेवटच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते. तोच भूषण आता स्ट्राईकला येतोय. त्यानंतर माळीनगर संघाकडनं आपण पाहणार प्रशांत देखील एक नावाजलेला फलंदाज, हार्ड हिटर जे फिनिशर म्हणून ओळखले जातात, तेच फलंदाज आता मैदानात येत आहेत.
चांगला फटका फायनल क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतो. एकदा पूर्ण नक्की दुसरा प्रयत्न होईल आणि 2 धावा सहज त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत परंतु जातोय चेंडू सीमापार चौकार. अठ्ठेचाळीस धावांची गरज म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16च्या सरासरीने धावसंख्या गोळा करायची ती माळीनगर संघाला. आणि मला तरी असं वाटतं माळीनगर संघाला हे 16ची सरासरी गाठणं फार जड जाणार नाहीये. कारण की आपण म्हणतो ना निकलस पुरन, त्याचबरोबर हार्दिक पांड्या, करण पोलार्ड असे हार्ड हिटर माळीनगर संघाकडे. एक चांगली कॅप्टनशिप जरी म्हणावी लागेल माळीनगर संघाकडनं छोट्या माळी याची काही चांगली आगळी वेगळी कॅप्टनशिप करतोय छोट्या माळी. कारण की आपण एक पाहतोय की एक समजूतदार क्रिकेटर ज्या म्हणजे एक बाजूने धावसंख्याला हलती धावसंख्या कायम टिकून ठेवण्याकरता सुनीलला पाठवलंय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भूषणला. या दरम्यान फायनल क्षेत्रामध्ये खेळून काढायचा चेंडू प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19 धावा. उर्वरित 17 चेंडू आणि 47 धावांचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू आणि 47 धावा. सामना कुठल्या बाजूने झुकला जाईल हे शेवटच्या क्षणापर्यंत नक्की सांगू शकत नाहीये. असाच सामना रंगला होता तो सारिका मैदानावरती. एका बाजूला होता तो कासकोली संघ, तर दुसऱ्या बाजूला होता तो माळीनगर संघ. एक भिवंडी तालुक्यातील एक दिग्गज संघ, तर दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील दिग्गज संघ. शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची गरज असताना शेवटच्या 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती. आणि त्यावेळेस या भूषणने लगावलेले ते 4 षटकार कोण विसरेल का. आणि तोच भूषण आता मात्र स्ट्राईकवर होता, परंतु एक धाव काढून आपण नॉन स्ट्राईकला जातोय. संघाचं खातं खोललेलं पहिल्या सुरुवातीला स्वतःचा 4 या धावसंख्येने, पण आता भूषण कळतो वैयक्तिक या 5 या धावसंख्येवरती. तर संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20 धावा. अजूनही 46 धावांची गरज असेल उर्वरित 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू आणि 46 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू बीट होतोय. नक्कीच जसं जसं चेंडू बीट होतील तसं माळीनगर संघ दडपणाखाली पाहायला मिळेल. 15 चेंडू आणि 46 धावांची गरज. माळीनगर संघ ह्या इथपर्यंत येऊन पोहोचलाय त्याचं म्हणजे खरोखर कौतुक करतो मी प्रशांत माळी याचं. आणि तो प्रशांत माळी मैदानामध्ये येणं फार गरजेचं असेल आणि त्याच्याकरता नक्कीच एक ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण. त्याचबरोबर 5 धावा मिळत आहेत. ते माळीनगर संघाला मोमेंटम चेंज होईल का या 5 धावेनंतर. डीजे DJ Sajan. डीजे आईलो पायी चालत भेटीला साई तुझ्या शिर्डीला. आईलो पायी चालत भेटीला साई तुझ्या शिर्डीला. कांदाला बाहेर पडला असता, पण ज्यांनी या माळीनगर संघाला फायनल पर्यंत येऊन पोहोचवलंय तोच फलंदाज आता मात्र मैदानात येतोय प्रशांत. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक हाताळतोय. 4 चेंडू संपतात, अजून 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 5 धावा आणि चौथ्या चेंडूवरती गडीबाद. 4 चेंडू झालेत पंच, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू झालेले आहेत पंच, 5 चेंडू. आम्ही तुमची परीक्षा घेत होतो सचिन राऊत आणि त्याच्यामध्ये आपण उत्तीर्ण झालेला आहात. या दरम्यान एक चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल सुटतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
या 2 धावांनी धाव संख्या वाढते. धाव संख्या होती ती धाव फलकावरती 27 धावा. अजूनही 39 धावांची गरज असेल माळीनगर संघाला. 12 चेंडू आणि 39 धावा. या 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल तर तब्बल कमीत कमी 4 मोठे फटके येणं फार गरजेचं असतील. प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार येणं फार गरजेचं असेल. ओव्हर टू सर. उर्वरित समालोचनचा भार सांभाळतील गेले 6-7 दिवस ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ आणि त्याचबरोबर आपला बहुमूल्य आवाज आपल्या मुरबाडच्या प्रेक्षकांना, मुरबाडच्या खेळाडूंना ऐकवला. आणि तेच सर खारीक सर. ओव्हर टू खारीक सर. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या पाहतोय 3 षटकांचा विचार केला तर 27 धावा आणि 5 विकेट. अनमोल विकेट इथं नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या राडारमध्ये ज्याने खेचून घेतल्या तो गोरपे संघ. प्रशांत असेल, भूषण असेल. प्रशांतवर फार मोठी जिम्मेदारी. ज्याप्रमाणे प्रशांतचं तू कौतुक केलं परंतु त्या कौतुकाला साजेसा खेळ होईल का पाहूया. येणारी वेळ प्रशांतसाठी कुठल्या बाजूने येते कारण येणारा निर्णायक षटक 4थंच मार्गस्थ आहे. तिथे गोलंदाज तर जाऊया मैदानामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे. आदिनाथ. हो बिग हिट. पहिला चेंडू सीमारेषा बाहेर. लॉंग बिग हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. नक्कीच षटकार येतोय. 6 धावेने मला वाटतंय सहकार्य लाभलं आईक वीरचषक 2020-21 मध्ये. ते आमचे धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 33 धावा. पहिल्या चेंडूवरती एक षटकार ठोकलाय ज्याच्याबद्दल मी सांगितलं होतं त्यानेच आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट करतोय. या दरम्यान थोडासा 12 चेंडू 5चा इशारा वाईट चेंडूचा येतोय. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 34 धावा. अजूनही 32 धावांची गरज. 11 चेंडू आणि 32 धावा. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 32 धावा. आणि खरोखरच कौतुक करतो माळीनगर संघाचं आणि त्यांचा कर्णधार देखील. काय विश्वास आहे त्या फलंदाजावरती. शेवटच्या मोमेंटला त्याला फलंदाजी करता पाठवलं. पहिले सुरुवात करून दिली. या दरम्यान गडीबाद अप्रतिम झेल. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा फायदा उठू शकले नाहीयेत. एक मोठा हिरा तंबूत परततोय प्रशांतच्या रूपात. आणि आता मात्र माळीनगर संघ नक्कीच अडचणीत सापडतोय. 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. एकच वादा प्रशांतची जागा घेण्यासाठी तो फलंदाज जितेश. या दरम्यान एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. आता मात्र 8 चेंडू आणि 32 धावा. या ठिकाणी 10 चेंडू आणि 32 धावांची गरज होती. गडी बाद झाला. सॉरी 9 चेंडू आणि 32 धावा. 9 चेंडू आणि 32 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय तो जितेशच्या रूपात. पंच गडी बाद आहे ना. गडी बाद.
धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा एक विकेट. चांगलं कमबॅक करतो तो सागर आपल्या संघाकरता. 32 धावांची गरज या दरम्यान पुन्हा एकदा उंचवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगला प्रयत्न करतोय, गडी बाद होईल का? चांगला प्रयत्न, गडी बाद. जिथे जाऊ तिथे देवा पाहायला मिळतोय. फारच सुंदर फलंदाजी केली, तितकीच चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक अष्टपैलू खेळाडू देवा यांच्या रूपात. ती स्थिर आहे अजूनपर्यंत. पहिल्या चेंडूवरती जो षटकार लागला त्यानंतर एक धाव निघाली, त्यानंतर आतापर्यंत माळीनगर संघ ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फक्त विकेट जात चालल्यात परंतु रन काय वाढत नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. एक चांगला फटका, पुन्हा एकदा गडी बाद. जगदीशच्या रूपात लागलेला हा 9वा हादरा. संघाचे संघमालक प्रकाश माळी आता मात्र मैदानात येत आहेत. शेवटची विकेट. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. या षटकाला जेव्हा सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूमध्ये 7 धावा गोळा केल्या होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक वाईट चेंडू, तर 5 चेंडूमध्ये तब्बल 3 गडी बाद करण्यात यश मिळतंय गोलंदाज सागरला. आता वैयक्तिक पहिला आणि मार्क या स्पर्धेमधलं शेवट षटक घेऊन येतोय तो ओमकार. 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. संघाचे संघमालक स्ट्राईकला आहेत ते प्रकाश माळी. या दरम्यान पहिला चेंडू पंचांचा वाईटचा अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 35 धावा. अजूनही 31 धावांची गरज. 5 षटकार जर ठोकले तर सामना टाय होऊ शकतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाहीये. दरम्यान एक चांगला चेंडू, आउट स्विंगचा मारा. चेंडू पडला तर थोडासा बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 9 गडी बाद 35 धावा. अजून 31 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले तरच सामना सुपर ओव्हर पर्यंत जाऊ शकतो. या दरम्यान पुन्हा एकदा एक लेग स्पिनचा चेंडू, चांगला फटका, एकदा पूर्ण. फक्त या सामन्यामध्ये एक अपचितता बाकी राहिलेली आहे. फक्त एक गंमत बाकी राहिली आहे. नक्कीच सामना गोरपे संघाच्या बाजूने जवळपास 99% झुकलेला आहे. 30 धावांची गरज असेल उर्वरित 4 षटकामध्ये. खारीक गेली 7 दिवस आपल्याला पाहायला मिळेल त्यांचा आवाज. तर जी सुरुवात खारीक सरांनी केली होती, तर माझी अशी इच्छा आहे ती सुरुवात तुम्ही केलं तर आता शेवट देखील तुम्हीच करावा. ओव्हर टू खारीक सर. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. सामना नक्कीच आपल्या कुशल नेतृत्व कर्तृत्वाच्या जोरावर ज्या संघाने खेळून काढला तो गोरपे संघ मैदानामध्ये विजयाकडे नक्कीच आगेकूच करतोय. येणारे 3 चेंडू 29चं समीकरण असताना पाहूया काय होतंय. उर्ध्व विकेटसाठी खूप सारे फटका आहे. फटक्यामध्ये नजाकत आहे, ताकद आहे आणि परंतु 1 बाउट चेंडू फरार होतोय. वायडिक्स मिडॉन तसे काउकॉर्नरच्या दिशेने 4 धावेसाठी खूप सुरेख फटका होतो परंतु वेळ निघून जाते. येणारे 2 चेंडू आणि 25 धावा. एक महागडा अशक्य प्राय गोष्ट पाहूया शक्य होईल का.
थोडासा चेंडू स्टिअर करून खेळलेत एका धावेला. नक्कीच सामना एकतर्फी झुकतोय. तो गोरपे संघाच्या बाजूने 41 धावा. नक्कीच मालीनगर संघ 41 धावांच्या जोरावर 42 धावा पाहतोय. 9 विकेट्स आणि एक आता औपचारिकता असलेल्या सामन्याचा शेवटचा चेंडू घेऊन जाईल हा गोलंदाज आपण पाहतोय तो गोरपे संघाचा. पाहूया अर्ध विकेट. शेवटचा चेंडू आणि चेंडू थर्डमॅनच्या रिझन मधून 4 धाबेसाठी ट्रॅव्हल केला जातोय. नक्कीच चौकार येतोय परंतु विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. स्टंप कोणी घेऊन जायचं नाहीये.